2025चा जुलै महिना हा सिंह राशीच्या लोकांसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या 10 अटळ गोष्टी या काळात घडणार आहेत आणि या घटना तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवतील. त्या तुम्हाला स्वच्छ, शुद्ध आणि नव्या स्वरूपात घडवण्यासाठी ब्रह्मांडांकडून आलेली पुकार आहे. चला तर मग पाहूयात या 10 अटळ गोष्टी. नंबर 1 आहे गुप्त शत्रू उघड होणार. सिंह राशीच्या लोकांचं आयुष्य हे अनेकदा गूढ लोकांनी, गूढ घटनेंनी वेढलेलं असतं. जुलै 2025मध्ये तुमच्या आसपासचा एक गुप्त शत्रू उघड होईल. हा शत्रू कदाचित तुमचा हितचिंतक असल्याचं भासवत असेल, पण प्रत्यक्षात त्याचा उद्देश तुमचं मानसिक संतुलन ढळवणे, तुमचा आत्मविश्वास तोडणे असतो. ब्रह्मदेवांनी तुम्हाला यापुढे अंधारात ठेवणं शक्य नाही असं ठरवलं आहे. तुम्ही अचानक एखाद्या संभाषणातून, स्वप्नातून किंवा चुकून ऐकलेल्या गोष्टींमधून त्याचं खोटं रूप पाहाल. आता उपाय काय करायचे तर शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. कोणावरही अंधविश्वास टाळा. फक्त कृती पाहून माणसांना ओळखा. नंबर 2 आहे एक नातं तुटेल. मनाला घालणारा धक्का. सिंह राशीच्या लोकांचं भावनिक आयुष्य अतिशय खोल असतं. ते एकदा प्रेम केलं की स्वतःला संपूर्णपणे समर्पित करतात. पण जुलै महिन्यात एक असं नातं तुटेल जे तुमच्या जगण्याचा आधार होतं. तुम्ही ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत होतात तिचं खोटं रूप समोर येईल किंवा तिचा धोका उघड होईल. ही घटना खूप त्रासदायक असेल, पण त्यातूनच तुमचं नव्याने जन्म घेणं सुरू होईल. आता उपाय काय करायचे तर गुलाबाचं फूल विठोबाच्या चरणी अर्पण करा. मनातला राग साठवून ठेवू नका. लिहून काढा आणि ते कागद जाळून टाका. नंबर 3 आहे पूर्वजाचं ऋण फेडण्याची वेळ. जुलै महिन्यात घरात अचानक अडचणी वाढू लागतील. कधी मुलांचं आजारपण, कधी घरात तणाव, कधी आर्थिक थांबलेली गाडी. हे सगळं सूचक असेल की तुमच्या वंशाच्या आधीच्या पिढ्यांनी काही चुकीचं कर्म केलं आहे आणि त्याचे परिणाम आता भोगायची वेळ आली आहेत. तर उपाय काय करायचे? अमावस्येला पिंडदान किंवा तर्पण करा. घरात तांदूळ, दूध आणि गूळ यांचा यथाशक्ती दान करा. नंबर 4 आहे एक मोठा आर्थिक धक्का, पण त्यातून उगम होईल नव्या मार्गाचा. तुमच्याकडे असलेली गुंतवणूक, मालमत्ता किंवा एखादी नोकरी यापैकी काहीतरी अचानक निघून जाईल. पैसे जातील, अपेक्षा तुटतील, पण तुम्ही या सगळ्यातून एक गोष्ट शिकाल. जी गोष्ट गेली ती तुमच्यासाठी नव्हतीच आणि त्याच अंधारातून एक नवा मार्ग उगम पावेल. एखादा नवा व्यवसाय, ऑनलाईन संधी किंवा परदेशी जॉब. आता उपाय काय आहेत तर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. घरात फुलांनी सजवलेला छोटा लक्ष्मीकोण तयार करा. नंबर 5 अध्यात्माची वाट खुली होईल. या महिन्यात तुमचं मन खूप अस्थिर, बैचेन होईल. कोणाशी बोलावं असं वाटणार नाही. तुमचं आतलं विश्व उफाळून वर येईल. ही वेळ आहे ध्यान, योग, आत्मशोध आणि सत्याच्या शोधाची. एक दिवस असं स्वप्न येईल ज्यात एखादा साधू, एखादं मंदिर किंवा एखादं प्रतीक असेल. त्याचं अनुसरण केल्यास तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळेल. आता उपाय काय करायचे? झोपताना ओंकार जप करा. 7 दिवस सूर्यनमस्कार सुरू करा. नंबर 6 आहे एक जुना शत्रू परत येईल. पश्चातापाने काही वर्षापूर्वी ज्याने तुम्हाला धोका दिला, अपमान केला, त्रास दिला, तो माणूस पुन्हा तुमच्याशी संपर्क साधेल. तो आता पश्चाताप करत आहे. ब्रह्मदेव तुमचं हृदय तपासत आहेत. तुम्ही त्याला माफ कराल का? कारण क्षमा केली तर तुमच्या मनातील गुंतवणूक पूर्ण होईल. आता उपाय काय करायचे? त्याच्यासोबत बोलताना मन शांत ठेवा. शिव क्षमा स्तोत्र वाचा. नंबर 7 आहे गुप्त कागद, दस्तऐवज. एक धक्का देणारी माहिती उघड होईल. तुमच्या घरात, कपाटात किंवा एखाद्या फाईलमध्ये एक जुना कागद सापडेल. त्यातील माहिती धक्कादायक असेल. कदाचित एखादी फसवणूक, एखाद्या मालमत्तेचं सत्य किंवा एखाद्या व्यक्तीचं खोटं बोलणं. आता उपाय काय कराल तर त्या कागदाची एक प्रत तयार ठेवा. योग्य व्यक्तींशीच ही माहिती शेअर करा. नंबर 8 आहे प्रेमात घसरण, पण नव्या उंचीची सुरुवात. तुमचं एखाद्यावर खूप प्रेम असेल, पण त्याच्या वागणुकीतून तुम्हाला वेदना मिळतील. तो माणूस तुम्हाला गृहीत धरतो किंवा दुसऱ्याच्या प्रभावाखाली येतो. हे तुम्हाला खोल आतून दुखवेल. पण ही वेळ असेल स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःच्या मूल्यांची जाणीव होण्याची. उपाय काय करायचे तर प्रेमाने, नम्रपणे संवाद करा. पाण्यात गुलाबाची पाकळी घालून आंघोळ करा. नंबर 9 आहे एक जबाबदारी. ब्रह्मदेवाची योजना, तीही तुमच्यासाठी. कोणीतरी तुमच्याकडे येईल आणि म्हणेल, मला फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. हे कदाचित कौटुंबिक जबाबदारी असेल, एखादा आर्थिक काम किंवा एखाद्या संस्थेतील महत्त्वाचा निर्णय. हे छोटं काम तुम्हाला एक मोठं स्थान देईल. ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी एक मार्ग खुला केला आहे. आता उपाय काय करायचे? संधी मिळाल्यावर घाबरू नका. गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा. आणि नंबर 10 आहे अंतिम स्वप्न, भविष्याचं दार उघडणार. महिन्याच्या शेवटी रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल ज्यात तुम्ही स्वतःला एका पायवाटेवर
एखाद्या नदी किनारी किंवा एखाद्या पुरातन मंदिरात पाहता. हे स्वप्न म्हणजे ब्रह्मदेवांनी तुम्हाला दिलेला संकेत आहे. आता तुमचं कर्म पूर्ण होऊन पुढच्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. उपाय काय आहेत तर त्या स्वप्नातलं दृश्य, नाव, ठिकाण याचं विश्लेषण करा. मनाच्या आवाजाकडे लक्ष द्या. आता अंतिम गोष्ट, सिंह राशीसाठी जुलै 2025 महिना म्हणजे ब्रह्मदेवाची परीक्षा, आशीर्वाद आणि नव्या जीवनाचा प्रारंभ. या 10 अटळ गोष्टी टाळता येणार नाहीत, पण त्यांना समजून घेतलं, स्वीकारलं तर ते तुमच्या आयुष्यात दिव्य बदल घडवू शकतात. तुम्ही या प्रत्येक घटनेकडे केवळ भीतीने न पाहता जिज्ञासाने, आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने पाहिलं तर तुमचं संपूर्ण जीवन एका उच्च आध्यात्मिक उंचीवर जाईल. ब्रह्मदेव तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या संकेताचं स्वागत करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.